हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मिसळ पाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका कुकरमध्ये आपल्याला मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी 2 वाटी मटकी घेतलेली आहे। ह्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी। हे सर्व व्यवस्थित हलवून घ्या आणि कुकरचं झाकण लावून त्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकर एका साइडला ठेवून देऊन एका पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे। मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत। आपला कांदा छान लाल झालेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला 1 टमाटर चिरून त्याच्यामध्ये टाकून त्याला पण छान भाजून घ्यायचं आहे। टमाटर भाजलं की आपल्याला काही लसण आणि अद्रकीचे तुकडे पण भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित ह्याला पण भाजून घ्या। लसण, अद्रक आणि कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले ऍड करून घ्यायचे आहेत। हे पण छान भाजून घ्यायचे आहेत। आपला मसाला भाजून तयार आहे। आता हा एका प्लेट मध्ये थंड होण्यासाठी काढून घ्या आणि त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकून एक वाटी खोबर किसून आपल्याला हे खोबर पण लाल रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबर भाजून तयार आहे। आता हे खोबर पण आपल्याला एका प्लेट मध्ये काढून ह्याला थंड होईपर्यंत ठेवायचं। मसाला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जार मध्ये ह्याला काढून घेऊन याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून ह्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। आता आपण आपलं कुकर थंड झालेला आहे। मटकी शिजून घेतलेली आहे ती एकदा चेक करून घेऊया। आपली मटकी शिजून चांगली तयार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान शिजलेली आहे। कलर पण छान आलेला आहे। आता फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण जो वाटण तयार केला होता ते टाकून त्याला छान परतून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे। मसाल्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। याच्यामध्येच आपल्याला धनेपूड, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट सर्व टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान कमी फ्लेम वरतीच भाजायचा आहे। तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आपला मसाला भाजून तयार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती आणि ते शिजवलेलं पाणी हे दोन्ही पण ऍड करायचं आहे।
आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्या। आपल्याला कटची भाजी पातळ करायची आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप सारं पाणी ऍड करून घ्यायचं आहे। मी 2 ग्लास पाणी ऍड करून घेतलेलं आहे। तुम्ही पण तुम्हाला जशा पद्धतीचं लागेल तशा हिशोबाने तुम्ही पाणी ऍड करत जा। भाजी अधूनमधून हलवतच प्रत्येक गोष्ट करा। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ह्याला व्यवस्थित हलवा आणि कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवरती उकळी येऊ द्या। आपली भाजीला छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याला छान तरी येईपर्यंत आणखी शिजू द्या। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे। आता गॅस बंद करून आपण प्लेटिंग करून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे। त्याच्यावरती आपल्याला फरसाण टाकायचंय। फरसाण टाकल्यानंतर कांदा टाकून घ्या। आणि कोथिंबीर पण टाका। आणि आता सगळ्यात लास्टला त्याच्यावर आपल्याला कटची भाजी सोडायची आहे आणि खूप सारी तरी आणि थोडंसं लिंबू। आपली मिसळ पाव तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। खूप छान दिसत आहे। खूप सारा कट सोबत ही तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी झाली होती। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।